मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बलात्कारिक भूत, लेखिका विनया पाटणकर। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। हॅलो अवनी, आज एक वेगळीच केस आहे, लवकर ये। पत्ता मेसेज केलाय तुला, सी यू। आणि अवनीचा फोन कट झाला। अवनी ग्राउंड रिपोर्टर होती। घटनेच्या ठिकाणी जाऊन तिथली माहिती मीडियाला देणे हे तिचे काम। अगदी बिनधास्त, हुशार आणि मेहनती होती। हातातला चहाचा कप तसाच ठेवत पटकन तिने गाडी काढली आणि निघाली सोनपेठला। सोनपेठ तसं छोटंसं गाव, जवळजवळ 2000 गावाची संख्या आणि सततचा दुष्काळ। शेतकऱ्यांना सतत सावकार सखाराम पाटील यांच्याकडे जावे लागत। पण पाटील अतिशय प्रेमळ आणि मोठ्या मनाचे होते, प्रत्येकाला मदत करत, त्यामुळे गावकरी त्यांच्यावर खूप खुश असायचे। त्यांचा मुलगा प्रताप पाटील हा पूर्ण विरुद्ध होता। अतिशय रागीट, हेकेखोर आणि गुंडवृत्ती अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख होती। गावात आज वेगळीच घटना घडली होती। साहेब, माझी पोर असं करू शकत नाही हो, ती लय हुशार होती आणि भित्री नव्हती हो, श्यामराव रडत सांगत होते। हे बघा, आम्हाला मिळालेली माहिती हेच सांगते की तुमच्या मुलीने आत्महत्या केली, इन्स्पेक्टर शिंदे बोलत होते। शिंदे बऱ्याच वर्षापासून गावातले नावाजलेले इन्स्पेक्टर होते। रुबाबदार, करारी अशी त्यांची ओळख। पण पैसा माणसाला काही करायला लावू शकतो। शिंदे पैशासाठी सतत आसुसलेले असायचे। सर, नक्की काय आहे ही केस? अवनी अचानक शिंदे समोर आली आणि प्रश्नाचा मारा करू लागली। एक मिनिट, तुम्हाला इथे कोणी बोलावले? जरा काही झालं की आलेच लगेच, काम नसतात वाटतं। शिंदे रागात बोलले, सर, काम भरपूर असतं, त्यामुळे पटकन सांगा काय झाले नक्की। अवनी सुद्धा संयमी स्वरात बोलली, बस करा ताई, नका आणू आमच्या मुलीला जगासमोर, लय खराब आहे हे जग, नको ते अर्थ काढतील। श्यामराव रडत बोलले। अवनी आणि तिच्या कॅमेरामनला बाहेर काढले। अवनी श्यामराव यांच्याकडे एकटक बघत होती। तेवढे तिची नजर बॉडीकडे गेली। तिने चपळतेने जात पटकन बॉडी बघितली। ती झाकली होती। कापड काढता तिला समोर जे दिसले ते भयंकर होते। बॉडीवर नखाने वार केलेले, सगळीकडे चावे होते आणि ओठ सुजून मोठे झालेले। तिच्यावर बलात्कार झालेला। अवनी घाबरली। शिंदेला जाब विचारणार तेवढे तिचा पाय कोणीतरी धरला। ती बॉडी हळूच उठली। अवनीचा थर कापूड आला, घसा सुकला, घाम फुटला। जाऊ नकोस, शोध घे, असं म्हणत ती परत खाली पडली। अवनी तशी जागेवर उभी होती, थरथर कापत होती। तेवढ्यात कॅमेरामन विकी आला। अवनी, निघू यार, तो शिंदे काहीच सांगत नाही, थांब मी आलेच, असं म्हणत अवनी धीर गोळा करत श्यामरावकडे गेली। तिला वाटलं कदाचित भास असावा, पण तिचं मन मानायला तयार नव्हतं। नमस्कार, मी अवनी, ग्राउंड रिपोर्टर, मला सांगा तुम्ही कोण आणि ही मुलगी नेमकी कोण आहे? श्यामराव रडत बोलले, मी तिचा बाप, एकुलती एक लेक होती, तिचं नाव कावेरी, लय सुंदर आणि हुशार होती। 10वी नंतर मुंबईला गेली, अभिनेत्री व्हायचं होतं तिला। आपलं शिक्षण संपवलं आणि एका निर्मात्याकडे काम करत होती। पहिला पगार द्यायला आलेली। परत जाताना आम्हाला गावकऱ्यांनी फोन केला आणि सांगितलं कावेरीनं जीव दिला। आणि श्यामराव अजून रडू लागले। कावेरीला मरून किती वेळ झाला? अवनीने प्रश्न केला। 72 तास। हे ऐकता तिच्या पायाखालची जमीन हल्ली।
मग कावेरी तिला कशी दिसली, काय होतं ते, तिचा आत्मा कसं शक्य आहे, अशा अनेक प्रश्नामुळे अवनीचे डोके दुखू लागले. ती तडक घरी आली. तिला सतत कावेरीचे भास होत होते. ती आरशात एकटक बघत होती. तेवढ्यात तिला तिच्या मागे एक मुलगी दिसली. केस मोकळे सोडलेले, ओलसर, एक विचित्र वास होता तिच्या अंगाला. काळे पडलेले ओठ, त्यातलं रक्त आणि जखमा, उलटे डोके आणि वाकडे पाय. हे पाहताच अवनी ओरडली. पळत खाली गेली आणि पटकन नवीनला फोन लावला. नवीन अवनीचा बॉयफ्रेंड होता. दोघेही लवकरच लग्न करणार होते. नवीन एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये फायनान्स मॅनेजर होता. दिसायला राजबिंडा, अगदी हिरो सारखा, आणि तितकाच हुशार, प्रेमळ आणि मायाळू होता. हॅलो हॅलो नवीन, अरे नवीन. अवनीला बोलताच येत नव्हते. काय झालं अवी? बोल राणी, काय झालं? थांब मी येतोच, असे म्हणत नवीन निघाला. तोपर्यंत अवनी खूप घाबरली होती. दाराची बेल वाजली. अवनी पळत गेली आणि दार उघडलं आणि नवीनला घट्ट मिठी मारली. काय झालं अवी? तुला घाम का आला एवढा? कोणी काय केलं का? कोण काय बोललं? अवनी नुसती रडत होती. नव्या, मला इथून घेऊन जा, आताच्या आता. नवीनला काही समजेना काय झालेलं. तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. त्याची आई अवनीची मनापासून काळजी घ्यायची. थोडे दिवस झाले आणि अवनीला बरे वाटत होते. आई, मी परत कामावर जावं असं वाटतंय. हे बघ बाळा, तुला बरं वाटत असेल तर जा, नाहीतर आराम कर. शेवटी निर्णय तुझा, प्रेमाने आई बोलल्या. 2 आठवड्यानंतर. आवी, अगं सोनपेठ मध्ये मर्डर झालाय. ब्रेकिंग न्यूज आहे आपल्यासाठी. विकी ओरडला. अवनी घाबरली. सोनपेठ नाव घेतलं तरी तिला कावेरी दिसे. सॉरी, मी नाही येणार. मंजिरीला घेऊन जा, अवनी हाताश होत म्हणाली. असं काय करतेस अगं? मंजिरीला स्टाफ रिपोर्टिंग आहे. तू ताबडतोब ये, मी वाट पाहतोय. आता अवनीला भीती वाटत होती, पण नाईलाज होता. शेवटी तिचं तिच्या कामावर मनापासून प्रेम होते. अवनी सोनपेठला पोहोचताच तिला समोर भयंकर दृश्य दिसले. माणसाचा एक गोळा होता, ज्याला हात आणि पाय नव्हते, आणि बाजूलाच आतडी पडलेली. खूप किळसवाना प्रकार होता तो. अवनी घाबरली, कारण तिने आयुष्यात कधी असं काही पाहिलं नव्हतं. शिंदे सगळे पुरावे शोधत होते, पण जवळपास काहीच आढळले नाही. फक्त एक केस सापडला. शिंदे तो केस हातात घेत म्हणाले, इतका लांब केस पुरुषाचा असू शकत नाही. नक्कीच बाईने खून केलाय, पण इतका क्रूर खून कसं करू शकते? एखाद्या जंगली जनावरासारखं मारलंय. अवनीला घाम फुटला. ती हळूच फुटफुटली. कावेरी तर नसेल ना? तेवढ्या तिला मंद वाऱ्याची झुळूक लागली. अंगावर शहारे आणत होता तो वारा, आणि हळूच तिला तिच्या कानाजवळ थंड श्वास जाणवला. हो, मीच मारलं. अवनी चटकन मागे वळली, पण कोणीच नव्हतं. तिला भास होत होते. काय खरं हे तिलाही समजत नव्हतं. तिने या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवले. श्यामराव आहेत का घरात? अवनीने दार वाजवले. या ना ताई, बसा, श्यामराव म्हणाले. कावेरीचा फोटो भिंतीवर लावलेला खूप सुरेख दिसत होती. पाणीदार डोळे, लांब सडक केस, गुलाबी ओठ, जणू अप्सराच. ताई, काही समजलं का आपल्याला? आमच्या कावेरीला काय झालंय ते? श्यामराव रडत म्हणाले. अजून काही नाही. मला सांगा, कावेरीचं काही कोणाशी भांडण होतं किंवा बिनसलेलं का? अवनीने विचारले. नाही ताई, खूप शांत मुलगी होती ती. प्रेमळ होती. तिला तिची स्वप्न पूर्ण करायची होती. साधं घरात झुरळ जरी आलं तरी मारायची हिंमत नाही व्हायची तिची. ती कोणाशी भांडण? श्यामराव रडतच म्हणाले. कोण तिला त्रास देत होतं का? असं प्रश्न करताच खूप जोरात वारे सुटले. घरातल्या गोष्टी खाली पडू लागल्या.
शामराव दरवाजा बंद करायला गेले. तेवढ्यात कावेरी फोटोमध्ये हसली. बरोबर, जा आता, शोध, उठ, असं जोरात ओरडली. अवनी पळतच आली. नमस्कार सर, मी अवनी, ऑल न्यूजची पत्रकार. हो, ओळखलं मी, बसा. शिंदे बोलले. सर, हा माझा मित्र नवीन. आय सी. शिंदे नवीनला वर खाली बघत म्हणाले. सर, काल जो मर्डर झाला त्याबद्दल काही समजलं का? कसं आहे ना मॅडम, हे कॉन्फिडेंटल आहे, सो सांगता येत नाही. सांगता येत नाही? सांगता येत नाही की सांगायचं नाही? अवनी एकदम रागाने भरड्या आवाजात बोलली. शिंदे घाबरले. म्हणजे सांगतोय, कालची केस विचित्र होती, पुरावे सापडले नाही, फक्त एक केस सापडलाय. पण रिपोर्ट्स वेगळे सांगतायत. केसात केरोटीन सापडत नाहीये. कोणी हरवलंय का याचा शोध घेतला तर एक अविनाश नावाचा मुलगा बेपत्ता होता. साधारण 22 वर्षाचा आहे आणि बॉडीचे डीएनए त्याच्या आईच्या डीएनए ला मॅच होत आहेत. ती बॉडी अविनाशची आहे. त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा नाहीयेत. सो काही भांडणं असावी. तपास चालू आहे. अवनी सगळं शांतपणे ऐकत होती. तिला आता काही करून ही केस सॉल्व्ह करायची होती. दुसऱ्या दिवशी परत अवनीला कॉल आला. अजून एक मर्डर झालेला. सोनपेठ आता पुरते हादरून गेलेले. प्रत्येक न्यूज चॅनलवर आता ह्या मर्डरची मिस्ट्री दाखवत होते. अवनी पूर्ण हादरून गेलेली. कारण ही बॉडी सुद्धा तशीच होती जशी अविनाशची. दोघेही मित्र होते, त्यामुळे काही वैयक्तिक भांडणं असावीत असा अंदाज होता. पण इतक्या क्रूरपणे का मारावा हा विचार अवनीला सारखा सतावत होता. घरी जाता ती चेहरा धुवायला नळाजवळ गेली. डोळे बंद करून पाणी मारत होती. इतक्यात तिला विचित्र वास आला. समोर भयानक दृश्य होते. नळातून रक्त आणि मांसाचा गोळा बाहेर येत होता. असा अवनी जोरात किंचाळली. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा बंद झाला आणि लाईट सुद्धा गेली. कोणीतरी अवनीच्या पाठी होते. ती कावेरी होती. किती वेळा सांगितलं शोध घे, कधी घेशील सांग, असं भयानक किंचाळली. आणि तिचा भरडा आवाज अवनीला सहन होत नव्हता. अवनी फक्त रडत होती. एवढ्यात अवनीचे केस धरले आणि तिला जोरात आपटले. कावेरी जवळ आली. तिचा चेहरा बघून अवनीची वाचच गेली. ती बेशुद्ध पडली. अवनी, उठ अवनी. नवीन अवनीला उठवत होता. तिने पुसटसे डोळे उघडले व त्याला बिलगली. खूप घाबरलेली आणि त्याला सगळं काही सांगितलं. इतक्यात नवीने धक्कादायक गोष्ट सांगितली. आवी, खरं तर सांगायला नको होतं, पण अजून एक मर्डर झालाय. पहिल्या 2 मर्डर सारखाच झालाय. अवनी विचार करू लागली. नव्या, मला काय वाटतं, म्हणजे तूच बघ, कावेरी मेली आणि हे मर्डर होऊ लागले. त्यात मला तिचे भास होऊ लागले. आणि अरे, मी जेव्हा तिची बॉडी बघितली तेव्हा तिच्यावर रेप झालेला आणि शिंदे आत्महत्या म्हणतायत. खरं तर मी त्यांना तेव्हा जाब विचारणार होते, पण मला कावेरी तसं करू देत नव्हती. नवीन म्हणाला. आवी, आपण उद्याच त्या शिंदेला जाब विचारू आणि रिपोर्ट्स मागू. तू सांगितल्याप्रमाणे शामराव सुद्धा म्हणाले होते की ती आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती. इफ शी इज इनोसंट वी विल गिव्ह हर जस्टिस. नवीन एकदम कॉन्फिडन्सने बोलला. दुसऱ्या दिवशी अवनी आणि नवीन सोनपेठला शिंदेला भेटायला निघतच होते. इतक्यात अवनीचा फोन वाजला. हॅलो आवी, विकी बोलतोय. अगं इन्स्पेक्टर शिंदे मर्डर झालाय त्यांचा. अवनीच्या हातातून फोन पडला. त्यांचा महत्वाचा दुवा हातातून गेलेला. नवीन सुद्धा शॉक झाला. शिंदेला सुद्धा तसंच मारलेला जसा बाकीच्या 2 बॉडीला. दोघेही सोनपेठला पोहोचले. अचानक अवनीला झाडामागे काहीतरी दिसले. कावेरी झाडामागे बसून शिंदेचा हात खात होती. किती दिवस उपाशी राहू गा अवनी? ये बस, भूक लागलीये मला.
आणि कावेरी पटापट खात होती. अवनी जोरात ओरडली, नवीन लवकर ये इथे. सगळे लोक अवनीला रागाने बघत होते. ती शांत झाली. काय झालं आवी? नवीन बोलला. अवनीने त्या बाजूला नेत सगळं सांगितलं. नवीन सुद्धा घाबरला आणि त्याचे लक्ष एका झाडाकडे गेले. तिथे रक्ताने 1, 2, 3, 4 आणि 5 असे अंक लिहिलेले आणि 5 ला गोल केलेले. अवनी, हे अंक कोणी लिहिलेले असतील ग? अवनीची नजर त्या अंकावर गेली. तिने बराच विचार केला आणि चटकन म्हणाली, नव्या, अरे हे अंक म्हणजे मर्डर आहेत. हो अरे मर्डर आहेत. त्यातले 3 झालेत, अविनाश, रमेश आणि शिंदे. आता हे 2 कोण असतील? असा सवाल अवनीने नवीनला केला. मॅडम, तुम्हाला काहीतरी सांगायचंय. असा एका पुरुषाचा आवाज अवनी आणि नव्याच्या कानी पडला. आपण कोण? नवीनने विचारले. साहेब, मी रघु, इथेच राहतो. काल मी शेतात पाणी मारायला आलेलो आणि इतक्यात मला ओरडायचा आवाज आला. मी भीत गेलो आणि पाहिलं तर एक बाई, ती बाई नव्हतीच, एक आत्मा होती. शिंदेला मारत होती, नख घुसवत होती आणि ओरबडून खात होती. शिंदे बरोबर एक मुलगा होता, सुरेश. तो पळून गेला, पण शिंदे मेला. मी पळतच घरी गेलो. रघु थरथर सांगत होता. मग सुरेश कुठे आहे आता? अवनीने विचारलं. मॅडम, तो इस्पितळात आहे. कालपासून रक्ताच्या उलट्या झाल्यात आणि ताप भरलाय त्याला. लय वाईट अवस्था आहे. रघु बोलला. आम्हाला घेऊन चला हॉस्पिटलला. अवनी लगेच बोलली. हे बघा कसं पडलाय, ताड पडतंय, कापरं पण भरली आहेत. रघु सुरेशकडे बोट दाखवत बोलला. अवनी जवळ जाताच तो बोलला, मारून टाकेल मला, मारेल, नको नको. अवनी हळूच त्याच्या जवळ गेली. सुरेश, तुला काही होणार नाही. मला सांग काय झालेलं नक्की. सुरेश फक्त एकच म्हणत होता, मारेन मला, मारेन. शेवटी अवनी उठली आणि म्हणाली, नवीन, हा काहीच सांगत नाहीये. आपण उद्या येऊया. दोघे निघाले. इतक्यात तिला दारात सुरेशचा पुसटचा आवाज ऐकायला आला. माफ कर कावेरी, प्रताप साहेब. अवनी बाहेर आली. तिच्या डोक्यात चक्र फिरू लागलेली. रघु, हे प्रताप कोण? मॅडम, गावचे सावकार पाटील, त्यांचा मुलगा आहे प्रताप. काय झालं? काय नाही. अवनी सुरेशच्या बोलण्याकडे अजून विचार करत होती. हे तर नक्की होते की हे मर्डर सगळे कावेरीने केलेले. आता प्रताप कोण, कसा आहे, त्याचा कावेरीशी काय संबंध, हे सगळे अवनीला शोधायचे होते. इकडे सुरेश शांतपणे बेडवर झोपलेला. तोच रात्री त्याला खिडकीत कोणीतरी दिसल्याचा भास झाला. तो घाबरला. त्याला घाम फुटला, पण तो पटकन झोपला. इतक्या त्याला बेड खाली कसला तरी आवाज आला. तो उठला आणि खाली पाहू लागला. इतक्या त्याला आत कोणीतरी ओढलं. तो ओरडणार इतक्या त्याची जीभ कोणीतरी धरली आणि तोडून काढली. तो रडत खाली बसला, कारण त्याला माहित होते की आपला मृत्यू जवळ आलाय. त्याला कावेरी दिसली. तिने त्याच्या शरीरात नख खुपसायला सुरुवात केली. आतडी काढली, केस ओढले आणि त्याचा जीव घेतला. सकाळी अवनी आणि नवीन हॉस्पिटलला पोहोचले, पण डॉक्टरांनी त्यांना त्यांचा मृतदेह दाखवला. त्याची सुद्धा तशीच अवस्था केलेली जशी बाकीच्यांची. अवनी शहारली आणि तिची नजर बेडजवळ गेली. तिथे 5 असे अंक लिहिलेला आणि त्याला गोल केलेला. नवीन, ते बघ. दोघे त्या अंकाकडे पाहत होते. आता अवनीला खात्री पटलेली की सुरेशला सुद्धा कावेरीने मारले होते. अवनीचं डोकं खूप दुखत होतं. बरेच दिवस काम आणि त्यात हे भास. तिला शांतता हवी होती. नवीनला तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट जाणवत होता. अवनी, बरेच दिवस आपण बाहेर गेलेलो नाही, जाऊया ना कुठेतरी, अशी गोड विनंती नवीनने केली. अवनी गालातच हसत म्हणाली, जाऊया. नवीनला तिचे हसू बऱ्याच दिवसांनी दिसत होते. दोघे हॉटेल पंप्स मध्ये थांबले.
मस्त इटालियन पेनने पास्ता. दोघी कॅन्डल लाईट डिनरचा आस्वाद घेत होते. आय लव्ह यू अवनी. नवीन तिचा हात पकडत बोलला. अवनी गालातच लाजली. तेवढ्यात तिला नवीनच्या पाठीमागे कावेरी दिसली. ती रागाने अवनीकडे बघत होती. उठ, बदला घे, सोनपेठला चल, मला बोलायचंय. उठ उठ असं जोरात किंचाळली. अवनीला तो आवाज सहन झाला नाही. तिने घट्ट कान मिटले आणि नवीन असं जोरात ओरडली. काय झालं आवी? नवीन दचकत म्हणाला. नव्या, लवकर जाऊया रे, तिला काहीतरी सांगायचंय, जाऊया ना. नवीनला काही समजत नव्हतं. अवनीला घेऊन तडक सोनपेठच्या माळरानावर घेऊन गेला. तसं रस्ता शांतच होता. रातकिड्यांचे आवाज त्या स्मशान शांततेत ऐकू येत होते. मंद गार वारा वाहत होता. अवनीला खूप भीती वाटत होती. अचानक गाडी त्या उजाड माळरानावर बंद पडली. दोघे खाली उतरले आणि नवीन गाडी तपासू लागला. तेवढ्यात खाडाचा आवाज आला आणि समोर कावेरी होती. ती गाडीवर उलटी बसलेली, पण तिचे डोके उलटे होते. तिची लांब लांब नख खूप भयावह होती. नवीन सुद्धा घाबरला. ती मागे वळली. या, कितीदा सांगायचं ग तुला, असं जोरात ओरडली आणि अवनी एकदम दचकली. बोल, तुला काय सांगायचंय? अवनी थरथरत म्हणाली. माझी ह्यात काही चुकी नाहीये, समजलं का? कावेरी नीट सांग, काय झालंय? अवनी घाबरतच म्हणाली. ऐक, मग मला सुद्धा स्वप्न होती. खूप मोठं व्हायचं होतं, अभिनेत्री व्हायचं होतं. एका छोट्याशा गावातून आलेली मुलगी खूप मोठी झेप घेत होती. 10वी झाल्यानंतर लगेच मी मुंबईला गेले शिकायला. अधूनमधून गावात यायचे. असंच एकदा सुट्टीला आलेले आणि प्रताप म्हणजे सावकार पाटलांचा मुलगा. त्याची माझ्यावर वाईट नजर होती. सारखा मागे मागे यायचा आणि लग्नासाठी मागे लागायचा. मी त्याला एकदा चांगलेच खडसावले की मला स्वप्न आहेत, ती पूर्ण करायची आहे आणि तुझी माझ्यावर जबरदस्ती थांबव, नाहीतर पोलीस आहेत तुला सरळ करायला. त्याने माझा हात धरला आणि मी त्याच्या कानशिलीत वाजवली. कदाचित हाच माझा गुन्हा होता. एका पुरुषी अहंकाराला धक्का लागलेला. मला खूप मोठी शिक्षा मिळाली. माझी स्वप्न एका पुरुषाने मोडली, त्याच्या अहंकाराने मोडली. कावेरी रडत होती. नंतर मी परत मुंबईला निघून गेले आणि मला काम मिळालं. मी खुश होते आणि पहिला पगार घेऊन गावाला येत होते. रात्रीचे 8 वाजलेले आणि मी गाडीतून येत होते. तेवढ्यात प्रताप, सुरेश, रमेश आणि अविनाश गाडी समोर आले. माझ्या ड्रायव्हरला त्यांनी बाहेर काढले आणि खूप मारले आणि गाडीत बांधून ठेवले. मला बाहेर ओढले आणि माझ्यावर जबरदस्ती केली. मी खूप प्रतिकार केला, पण त्या नराधमांची ताकद त्या दिवशी खूप वाढलेली. शरीरासाठी ते पिपासू झालेले. मी 3 तास अत्याचार सहन केले. माझ्या शरीरावर आणि मनावर खूप घाव घातले. त्यांनी इतके अत्याचार केले, पण त्यांना मनात भीती होती की ही कुठे बोलली तर त्यांनी मला मारून टाकले. माझा गळा दाबला आणि संपून टाकले मला. एका स्त्रीला, एका मुलीला, एका बहिणीला, तिच्या स्वप्नांना माझा जीव गेला, पण आत्मा तसाच राहिला, कारण मला बदला हवा होता. कावेरी बोलली. अवनीला खूप वाईट वाटले. तिचे डोळे भरून आले. मग तू शिंदेला का मारलंस? नवीन बोलला. त्याला मारावं लागला. त्याने पुरावे लपवले. त्याला माहित असून सुद्धा त्याने आत्महत्या केली अशी केस ठेवली. मी इतकी भित्री कशी असू शकत होते? मला त्याला मारायचे होते. त्याला प्रतापने पैसे देऊन गप्प केलेलं. मग आता प्रताप? अवनी बोलली. नाही, प्रतापला मारता येत नाही, कारण त्याकडे रुद्राक्ष आहे. तुला त्याला इथे घेऊन यायचे आणि त्याच्या गळ्यातील रुद्राक्ष काढायचा आणि मी बदला घेणार आणि मुक्त होणार. कावेरी हसत होती. माफ कर मला, पण मी असं करू शकत नाही. एका माणसाचा जीव घेणं किती भयंकर आहे. अवनी बोलली. मग माझा जीव गेला त्याचं काय? मी तर निष्पाप होते. तो गुन्हेगार आहे. एका स्त्रीला मदत कर.
अवनीला मनात वाईट वाटत होते, पण कायदा हातात कसं घेणार होती ती. मला वाटतं आपण प्रतापला अटक करूया. कायदा हातात घ्यायला नको. कावेरी जोरात ओरडली. नाही, कायद्याची भाषा काय करतेस तू? कायद्याची भीती वाटली का त्याला? इथे एका बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळत नाही, तर बलात्कारित भूताला काय न्याय मिळणार? तिच्या ह्या प्रश्नाने अवनी बावचळली. थोडा विचार करून म्हणाली, चालेल, मी आणीन प्रतापला. नवीन आश्चर्यचकित झाला. ती निघाली प्रतापला आणायला. नवीन माळ रानावरच थांबला होता. प्रताप आणि अवनीची वाट बघत अवनी प्रतापच्या घराबाहेर उभी होती. तिने दार ठोठावले. प्रतापने दार उघडले. अवनीला पाहून तो चक्रावला. तिची मदमस्त सुंदरता तो पाहतच राहिला. तिने लाल रंगाचा वन पीस घातलेला. सर, प्लीज, माझी गाडी खराब झालीये, जरा बघता का? डोळा मारत अवनी म्हणाली. प्रताप तिला पाहताच म्हणाला, येतो ना, चला. गाडी जवळ जाताच अवनी म्हणाली, सर, ही नाही, तिकडे माळरानावर गाडी बंद पडलीये. ही माझ्या मैत्रिणीची गाडी आहे, ती तिथेच थांबलीये. प्रतापला संशय आलेला. तो अवनी सोबत निघाला. मृत्यूच्या दाढेत गाडी तो अवनीला बघत होता आणि स्पर्श करत होता. अवनीला तो स्पर्श नकोसा वाटत होता, पण कावेरीसाठी ती हे सगळं करत होती. माळरान आले. दोघेही खाली उतरले. कुठे गाडी आणि तुझी मैत्रीण? प्रताप बोलला. तेवढ्या जोरात वारा वाहू लागला. माळरान खूप भयानक दिसू लागले. कुठे आणलेस मला? प्रताप रागात म्हणाला आणि तिच्या अंगावरचा ड्रेस फाडणार. इतकेच कावेरी झाडावरून हळूहळू खाली उतरू लागली. तिला पाहून तो खूप घाबरला. ती आज खूप चिडलेली. परत तेच? किती वासनांद झालाय तू नराधम. अशा किती जणींना तू केला असेल? कावेरी जोरात ओरडली आणि तिने प्रतापच्या अंगावर झेप घेतली. प्रताप रुद्राक्ष काढणार इतके त्याला समजले की रुद्राक्ष नव्हते. त्याला समजले की अवनीने हात चालाकीने ते काढून घेतलेले. कावेरीने हळूहळू नख त्याच्या छातीत घुसवली. तसं तो ओरडू लागला, मला माफ कर. पण आता कावेरी ऐकण्यासाठी तयार नव्हती. तिने त्याच्या हृदयात नख घातली आणि फाडला त्याला. त्याची आतडी काढली आणि त्याचा खूप वाईट हाल केला. तो विवळत होता, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी प्रताप मेला. एक बलात्कारी असुर मेला. कावेरीचा आत्मा शांत झाला. तिने अवनीचे मनापासून आभार मानले आणि ती आकाशात दिसेनाशी झाली. कावेरी मुक्त झालेली. तिच्या वेदना मुक्त झाल्या. पोलीस बराच तपास करत होते, पण प्रतापचा कुठेच पत्ता नव्हता. कावेरीने त्याच्या हाडं सुद्धा ठेवली नव्हती. अवनी आणि नवीनने विवाह केला. दोघेही खुश होते. शामराव आता हळूहळू दुःख सावरून कामाला लागले आपल्या मुलीसाठी. पण कावेरीचा जीव गेला फक्त एका पुरुष अहंकारामुळे. असे किती जीव जातात दररोज बलात्कारामुळे. जरी जीव नाही गेला तरी मनाने पुरत्या मरतात ह्या लेकी. कारण एक पुरुष अहंकार. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.